जब भी देता है छप्पर फाड़ के देता है. असंच काहीसं झालं आहे आजच्या आपल्या पॉसम पॅरेंट्सच्या बाबतीत. कारण त्यांच्याकडे एक नाही, दोन नाही, तीन नाही, चक्क चार पॉज आहेत. येस, आज आपण भेटणार आहोत श्री प्रसाद लाड आणि सौ नीता लाड यांच्या गोंडस आणि क्यूट पॉजना. जर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटेल की तुम्ही एक पब्लिक फिगर आहात, तर या सगळ्यामध्ये त्या गोष्टीला वेळ देणं आणि घरात वेळ देणं प्लस त्या पॉजला वेळ देणं कसं मॅनेज करता सगळं? ज्या वेळेला आपण घरात येतो त्या टायमाला त्यांचं आपल्या अंगावर उड्या मारणं किंवा आपल्यावर येऊन प्रेम करणं किंवा आज आमचे सर्वच जे हे आहेत पेट्स आहेत ते बेडरूमपर्यंत आमच्या येतात. टायसनला तर लहानपणापासून आमच्या बेडरूममध्ये झोपायची सवय आहे. आणि एक गोष्ट म्हणजे बेडरूमचा दरवाजा बंद जरी असेल तरी जवळजवळ 12-13 किलोचा दरवाजा तो उघडून आत येतो. म्हणजे धक्का नाही मारत, तो त्याचा दरवाजाची कडी उघडून तो आत येतो. त्याला लहानपणापासूनची ती सवय आहे. मग आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची आवड मला नाही तर माझ्या बायकोला जास्त आहे. त्यावेळेला मिडल क्लास फॅमिलीमध्ये लोअर मिडल क्लासमध्ये होतो तेव्हा देखील आमच्याकडे एक जॅक नावाचा डॉग होता. तिथे आम्ही मोटरसायकलने फिरायचो. त्याला मोटरसायकलच्या पुढच्या टाकीवर बसवून नीता मागे आणि आम्ही फिरलेलो आहोत. आणि ज्यावेळेला ह्या घरात आलो त्याच दिवशी पहिल्या दिवशी ही सगळी मंडळी म्हणजे हा आणि मायक्रो ही मंडळी आमच्या घरात आम्हाला जॉईन झाली. त्यावेळेला मला वाटतं हार्डली 30 किंवा 40 दिवसाचे हे बच्चे होते. त्यांचा तेव्हाचा एक फोटो देखील वरच्या फ्लोअरवरती आहे, तुम्ही वरती जाऊन तो घेऊ शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना माझा मूड कळतो की मी घरामध्ये ज्या टायमाला येतो त्या टायमाला माझा मूड चांगला आहे का रागवलेला आहे आणि तो मूड बघून ते माझ्या जवळ येतात, हे महत्त्वाचं. पण मग एवढे सगळे ब्रीड्स मॅनेज करणं कसं होतं म्हणजे हिची कलाकारी. पण मग ह्या सगळ्यांच्या टेंडन्सीज आणि स्वभाव वैशिष्ट्य वगैरे खूप वेगवेगळी असतील. मग ह्यांना समजण्यात कधी चुकतं का किंवा कळत नाही एखादी गोष्ट? आता काय झालंय की ते त्यांच्या टेंडन्सी किंवा त्यांच्या ब्रीड वेगळ्या असल्या तरी ते आता सगळे लाड फॅमिली झाले. त्याच्यामुळे त्यांच्या टेंडन्सीज किंवा त्यांच्या सवयी किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या आता लाड फॅमिलीसारख्या झाल्या. त्याच्यामुळे ही जशी कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला सगळ्यांना हँडल करते, म्हणजे ह्यांच्यापेक्षा मला हँडल करणं कठीण आहे. ती मलाही हँडल करते. त्याच्यामुळे त्यांना बरोबर हँडल करणं आता काहीच कठीण वाटत नाही. एखादा इमोशनल किस्सा आठवतो कुणाबरोबर तरी? रिसेंटली 1-1.5 महिन्यापूर्वी आम्हाला असं सगळ्यांना वाटलं होतं की स्नगल आमची प्रेग्नंट आहे, तिची ब्रीड झाली होती आणि आता डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीत आम्हाला त्याची पिल्लं येतील आणि ती पिल्लंही आम्ही ठेवायचा विचार केला. आणि अशा परिस्थितीमध्ये मी बाहेर असताना, मुंबई बाहेर असताना हिचा मला फोन आला की स्नगलची प्रेग्नन्सी मिसकॅरेज झाली आणि त्या टायमाला खरोखरच आम्हाला खूप दुःख झालं होतं. तर एक छोटीशी रॅपिड फायर तुमच्या दोघांमध्ये बरोबर. मी एक शब्द देईन, तुम्हाला फक्त कोण आहे डिस्क्राईब करायचं. ते झोपाळू, मस्तीखोर, मायाळू, ओके. आणि कसा आयडियल पॉप लाईक असाच पेट असावा असं कोण? आता आपण साधारण एका स्वर्गात आहोत. स्वर्ग म्हणजे जिकडे अप्सरा नाहीये, हा पण तिकडे एंजल्स आहेत. आणि या सगळ्यांची ओळख करून द्याल प्लीज? हा माझा टायसन, हा सगळ्यात मोठा आहे मायक्रो. त्याच्यानंतर ही आहे स्नगल, हिची मुलगी आहे ही, आणि तो मायलो, तो आत्ता 1.5 वर्षाचा आहे. तुम्हाला असं लहानपणापासूनच आवड आहे या सगळ्याची? हो, अतिशय. आणि शुभमला पण वाटतं? हो, आम्हाला सगळ्यांनाच पेट्स आवडतात घरी. आणि असं नाही की कुठला एक, आम्हाला सगळेच आवडतात. तुझं कसं बॉन्डिंग आहे सगळ्यांबरोबर? सगळ्यांबरोबर माझं सगळ्यांबरोबर जमतं, ह्याला सोडून. त्याला माझ्यावर खूप राग आहे कशाबद्दल माहिती नाही त्याला. मी त्याला म्हणजे असं आधी त्याची ट्रेनिंग व्हायची तेव्हा मी नंतर त्याची म्हणजे हे घ्यायचो, प्रॅक्टिस घ्यायचो, तर त्याला बिलकुल नाही आवडायचं, तर त्याला राग यायचा. टायसन बरोबर खूप चांगलं आहे. स्नगल माझं खूप ऐकते, म्हणजे तिचं आणि माझं आत्ता सर्वात चांगलं आहे. हा खूप ऐकतो. हा कोणाचं नाही ऐकत घरात, मायलो, पण माझं ऐकतो. मी कोणाला ओळखत नाही, मी सगळ्यांना सगळं करायला. पण मग ह्या सगळ्यांचं भांडण होतं का? लाईक प्रत्येक ब्रीडचं एक वैशिष्ट्य असतं की बिगल्स ॲग्रेसिव्ह असतात, सायबेरियन हस्की थोडे काल्म असतात. तर मग ह्यांच्यात कसं कॉर्डिनेशन आहे सगळ्यांमध्ये?
कसं आहे, टायसन हा प्राणी अतिशय शांत. स्नगल आणि मायलो जो पटत नाही. अच्छा. म्हणजे स्नगल त्याच्या वस्तू चोरून खाते. स्नगल आली समोर की तो घाबरतो, कारण तो खूप लहान आहे तिच्यासमोर. हां. मायक्रो आता एज वाईज थोडा शांत झाला आहे, पण मायक्रोचा जो ॲटिट्यूड तो कुठल्याच माझ्या डॉगमध्ये नाही आहे. त्याची रूम ठरलेली आहे, त्याची जागा ठरलेली आहे, तो तिथेच झोपणार, तो तिथेच करणार. पण तो बाहेरचे म्हणजे जर माझा वॉचमॅन आहे ह्या एकाने हात लावलेला त्याला आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. तो फार अग्रेसिव्हली त्यांच्या अंगावर जातो. म्हणजे त्यांच्यामध्ये जो ॲटिट्यूड आहे पग्समध्ये तो कम्प्लिटली दाखवतो. आणि हे सगळं कुणाचं ऐकतात? म्हणजे असं काही स्पेसिफिक माणूस आहे का ज्याचं हे ऐकतात असं? हा पप्पांचा ऐकतो टायसन. हां. मायक्रोची होती मीनाताई, त्यांचं ऐकायचा. आईचं ऐकतो थोडंसं आता, हां. परत ऐकायला लागलाय. स्नगल पण आईचं ऐकते, मायलो माझं ऐकतो. आणि अच्छा. घरातलं सगळे म्हणजे एकाचंच ऐकतात जे आहेत आमच्या आजोबा. काय म्हणे तुमचं ह्या सगळ्यांमध्ये लाईक सायली, शुभम, स्नगल, टायसन सगळ्या तुमच्या या पॉजमध्ये तुमच्या मुलांमध्ये सर्वात लाडकं कोण आहे तुमचं? लाडकं मुलं असतातच, पण माझा सगळ्यात लाडका आत्ता सध्या बघायला गेलं तर स्नगल आणि मायलो आहे. अच्छा. मी स्वतः पण म्हणजे माझ्या मागे रस्त्यावरचे जे आपले स्ट्रीट डॉग आहेत तर ती अगदी बारीकशी राणी. जेव्हा वॉकिंगला जातो ना तेव्हा पण टायसन असा प्राणी आहे ना, तो कोणावरही भुकत नाही. बाजूचे सगळे कुत्रे त्याच्यावर भुकतात, तो त्यांच्याकडे बघतो आणि जातो. राजा माणूस आहे तो कोणावर भुंकत नाही, तो बघतो आणि निघून जातो. हां. तसं हा सगळ्या कुत्र्यांवर भुकतो, मोठ्यांमधून. तसं टायसनच्या बाजूची राणी म्हणून एक आमच्याकडे स्ट्रीट डॉग आहे. आपण ह्यांना कोणालाही खायला दिलं ना ते आपलं पानं लपवतात. माझ्या मते सायब्रिन हस्कीला सवयच आहे. आणि तो राणी आली ना की तो धाव करून ते शोधतो आणि काढून त्या गेट खालनं तिला टाकतो. पण ह्याचं प्रेम सगळ्यांवरती आहे. आता एक किस्सा आहे की मायक्रो आणि हा लहान होते, जास्त नाही, 2-3 वर्षाचे होते आणि राऊंडवर गेलेले. तर एक लॅब मायक्रोवर आला अटॅक करायला. आणि ते बघून तो थोडा दुसरीकडे बघत होता. हे बघून तो एवढा चिडला, त्यांनी डायरेक्ट लॅबचा कानच पकडला बापरे. आणि ऑलमोस्ट काढलेला. त्याला धरून खेचून मागे घेतलं, नाही तर त्यांनी मारलंच असतं. तो असा एक हेड ऑफ द फॅमिली टाईप हां, वागला. म्हणजे तो आता सगळ्यांचा हेड ऑफ द फॅमिली. हां, मॅम, स्नगल एकटीच मुलगी आहे ना ह्या सगळ्यांमध्ये? हो. आणि मग तुमची पण एक मुलगी आहे, तर ती राखी बांधते सगळ्यांना? आमच्याकडे अतिशय सुंदर कार्यक्रम असतात. हे सगळे लाईनीत बसवतो. टायसन, मग स्नगल पण बसलेली असते. स्नगल, त्याच्या पुढे मायक्रो, मायलो आणि अच्छा, सगळ्या. ती स्नगलला पण बांधते राखी? पण तिला पण मग ते आवडणार नाही ना, हां, म्हणून आम्ही आपलं बरोबर, सगळं ते पण त्या सगळ्यांना बसवून आम्ही हा सगळा कार्यक्रम छानपैकी करतो. अतिशय भाऊबीजेच्या दिवशी भाऊबीज पण होते त्यांची, रक्षाबंधनच्या वेळेस रक्षाबंधन आम्ही अगदी राख्या बांधतो छान करतो सगळ्यांना. लाड फॅमिलीतल्या या गोंडस पिल्लांना अगदी मनापासून काही सांगायचं झालं तर पाहूयात काय सांगतायत पॉसम पॅरेंट्स आपल्या दिल से दिल तक फंड्यामध्ये. आज आता तुम्हाला तुमच्या कोणत्याही पेटला काहीतरी सांगायचं असं मनापासून सांगा, तर तुम्ही काय सांगता? मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो. अरे वा. मी माझ्या मायलोसाठी सांगेन की तो जो आहे ना आता मस्ती तो तसाच राहिला पाहिजे. तो मायलोमुळे ना घरामध्ये एक Happening काहीतरी कंटिन्युअस होत होत आहे. असतो. हां. तो पळतो, मग त्याच्या मागे स्नगल पळते, स्नगल पळायला तर हा पळतो. थोडीशी ती मुवमेंट्स राहते त्यामुळे. Hey you paw friends, do like, share, subscribe and comment on our channel Digital Detox and keep watching Me and Paw.